नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, लोहमार्ग मुंबई पोलीस शिपाई भरती विद्यार्थ्यांसाठी सूचना आलेल्या आहेत. 10/3/2024 रोजीची सूचना आहे. तर पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई या घटकाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती सन 2024-25 करिता रिक्त असलेल्या 743 पोलीस शिपाई पदांची शारीरिक व मैदानी चाचणी दिनांक 13/2/2026 ते दिनांक 7/3/2026 रोजीपर्यंत आयोजित करण्यात आलेली होती. शारीरिक व मैदानी चाचणीकरिता हजर असलेल्या उमेदवारांपैकी जे उमेदवार शारीरिक मोजमापात पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांचे मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांची चेस्ट क्रमांकानुसार तात्पुरती एकत्रित यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर यादीमध्ये उमेदवारांना सामाजिक प्रवर्ग, समांतर आरक्षण, NCC प्रमाणपत्र, प्राप्त गुण इत्यादीबाबत काही हरकती असल्यास त्या संदर्भात आपले लेखी निवेदन अर्ज दिनांक 12/3/2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत या कार्यालयाच्या ईमेल ID वर सादर करावेत आणि त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 13/2/2026 ते आणि 7/3/2026 या कालावधीमध्ये शारीरिक चाचणी त्यांची झालेली आहे, मैदानी चाचणी, आणि त्यांना जे या यादीमध्ये हे म्हणतात की तात्पुरती यादी आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो हेच अंतिम यादी पण असणार आहे. तुम्ही हे विचारात घ्या, कारण यामध्ये जर कोणी विद्यार्थ्यांनी आक्षेप वगैरे घेतला असेल तर त्यामध्ये थोडेसे चेंजेस होऊ शकतात, परंतु हेच यादी अंतिम यादी असणार आहे. तर बघा, मैदानी चाचणीसाठी पात्र असलेल्या उमेदवार यांचे मैदानी चाचणीचे एकत्रित गुण चेस्ट क्रमांकानुसार दिनांक 10/3 हे बघा, हे कालच म्हणजे आजच 10/3/2026 रोजी. तर बघा, यामध्ये विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन ID आहे, नेम आहे, नंतर चेस्ट नंबर आहे, जन्मतारीख आहे, जेंडर, ॲप्लिकेशन कॅटेगरी आणि रिझर्वेशन, नंतर NCC आहे किंवा नाही, आणि नंतर मार्क आहेत आणि फिजिकल रिझल्ट. तर यांनी म्हणजे तुम्हाला हे पूर्ण बघावंच लागणार आहे, जे विद्यार्थी ते भरलेले आहेत ते, कारण फेल आणि पास ह्या यादीमध्ये ॲड केलेले आहेत, परंतु हे मला असं वाटलं की सर्व पास असतील याच्यामध्ये. तर ही तात्पुरती यादी आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये फेल झालेले विद्यार्थी मित्र वगळले जातात. तर बघा, नितीन शामराव, तर याला हा पास आहे फिजिकल टेस्टमध्ये. नंतर राज संतोष हा फेल आहे विद्यार्थी SC मधून, याला टोटल मार्क 9 पडलेले आहेत. 28 मार्काचा OBCचा कॅन्डिडेट आहे धीरज एकनाथ, तर 28 मार्क आहेत, पास आहे. आणि नंतर 28, 32 म्हणजे 28 OBCचा कट ऑफ लागलेला आहे. 28च्या पुढे पास आहेत विद्यार्थी. तर खाली पाहूत आपण, हे बघा, हे 24चा फेल आहे करण बालू, तर याला 24 पडलेत, हा फेल आहे. नंतर 16चा आहे फेल, नंतर फेल. तर प्रोजेक्ट अफेक्टेड पास आहे, 32चा आहे प्रोजेक्ट अफेक्टेड, आणि 42 प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, तर 12 फेल. तर OBCचा 26चा कट ऑफ 26 की 28 कट ऑफ लागलेला आहे, 28चा बघा, पाहू शकता तुम्ही. SCचा पण 28चाच आहे. नंतर 24 फेल SCBC, 28चा SCचा आहे. विद्यार्थ्याचे नावं बघा, तुम्ही पाहू शकता, नितीन शिवराज अंबोर गणेश, तर हे विद्यार्थी पास आहेत. नंतर होमगार्डचे 37 पास, आणि हे SCचा 28 पास, राईट. SCचा 22चा फेल आहे, 21 फेल, म्हणजे 28च्या पुढून लागलेला आहे OBC SC. नंतर इथं 27चा पण आहे बघा, ओपनचा 27चा पास आहे विद्यार्थी. बघा इथं तुम्ही पाहू शकता, याचं नाव काय आहे, दर्शन प्रकाश, तर 27 आहे, तर हा पास आहे. नंतर 14 फेल. तर ही तात्पुरती यादी आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये जे फेल झालेले विद्यार्थी आहेत तर त्यांना या लिस्टमधून वगळण्यात येईल. 19 फेल,
फेल 21 म्हणजे 28 27 ओपनचा 27चा कट ऑफ लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या समोरच आहे यादी पण. हे बघा 28चा EWS 28, 22 फेल SC चा पण 28, OBCचा पण 28 आणि ओपनचा 27 लागलेला आहे कट ऑफ. तर अशी एकंदरीत लोहमार्गचा आहे. तर तुम्ही ही पूर्ण यादी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल टेलिग्रामची, तर तेथे तुम्हाला मिळून जाईल. आणि 26 SC 26, अरे भाई इथं बघा तुम्ही 26चे आहेत, पास आहेत. म्हणजे SC 26, OBC 28, ओपन 27. तर असा रिझल्ट लागलेला आहे. 26चा पण पास आहे. जसं जसं खाली यादी आहे तसं तसं नवीनच नंबर पाहायला मिळत आहेत. 25 बघा आता SCचा 25, जेव्हा इथं खाली आहे 25. किरण बबन आहे 25, याला हा विद्यार्थी पास आहे SC कॅटेगरी. SCBC 26. तर खूपच कमी कट ऑफ लागलेला आहे. तर विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेसाठी फायदा आहे. NTCचा 27 लागलेला आहे आणि पास आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पाहून घ्या तुमचं नाव असेल एकंदरीत, कारण खूपच कमी कट ऑफ लागलेला आहे. 25 27 28 26 पुढून कट ऑफ लागलेले आहेत. सो चॅनलवर जर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा. आणि ही PDF तुम्हाला टेलिग्राम लिंकवर पाहायला मिळेल. तर खूपच मोठी PDF आहे. यामध्ये पास फेल तुम्ही पाहू शकता. मी तर सांगितलेलं आहे 25च्या SC आणि ओपनचा 27चा आहे आणि त्याच्या खाली पण असू शकतो. तर हे लिस्टमध्ये जसं जसं पाहत जाईल तसं तसं नंबर कमी आहेत. आणि SCचा 25चा आहे. नंतर 26चा NTT 26 आहे. तर खूपच कमी कट ऑफ लागलेला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र आहेत. तर नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत पुढील तुमच्या रिटर्न एक्झामसाठी. तर VJA आणि DTAचं पण 25चा लागलेला आहे बघा, इथं तुम्ही पाहू शकता. तर थँक्यू सो मच. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. जर कोणी तुमचा विद्यार्थी मित्र असेल, त्यांनी भरलेला असेल तर शेअर करा लोहमार्ग मुंबईला. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू. आणि यामध्ये जे पास झालेले विद्यार्थी आहेत तर ते अंतिम यादीसाठी पात्र आहेत. तर हे अंतिम यादी असणार आहे. जे पास झालेले आहेत ते तर फेल येथून वगळण्यात येतील. थँक्यू सो मच.